नमस्कार, गरजा महाराष्ट्र न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। मी अयाज मोहसेन। पाहूया सविस्तर वृत्त। पुढील वर्षी देशाचा जीडीपी 8.5% वेगाने वाढू शकेल। तसेच पुढील काही वर्षात डबल म्हणजे 10% जास्त वेगाने देशाची आर्थिक वाढ होईल असे भाकीत व्यक्त करण्यात येते। विदेशी भांडवलासाठी अत्यावश्यक असलेले वित्तीय तुटीचे लक्ष्य साध्य होईल अशी ही आर्थिक पाहणी अहवाल सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले। बँकिंग, विमा, संरक्षण अशा अनेक क्षेत्रांमध्ये ज्या देशाची आर्थिक सुधारण्याची देशाला अपेक्षा आहे त्या बजेटच्या माध्यमातून साध्य करता येतील असा विश्वासही आर्थिक पाहणी अहवालानुसार समोर आलेला आहे। याबरोबरच जीएसटी सुधारणा आणि गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स प्रणाली लागू करण्याची आशा बळावली असून त्यामुळे उद्योग क्षेत्रांना चालना मिळणार आहे। रेल्वे अर्थसंकल्पातील गुंतवणुकीच्या प्रोत्साहनामुळे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होईल, रोजगार निर्माण होईल, त्याचा फायदा जीडीपी वाढीसाठी होईल असंही त्यांनी अहवालात नमूद केलं आहे। अँटी करप्शन ब्युरोने जर भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करतच राहिला तर विभागात काम करण्यास कुणीही शिल्लक राहणार नाही। अशामुळे पाटबंधारे खात्याचं नाव बदलून निलंबन खातं असं होईल असं अत्यंत जहाल वक्तव्य जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय। पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात गिरीश महाजनांनी आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली। जलसंपदा खात्यात पूर्वीच्या सरकारनं मोठा भ्रष्टाचार केलाय असा आरोप महाजन यांनी केला। परंतु आघाडी सरकारवर आरोप करताना महाजनांनी एका प्रकारे भ्रष्ट अधिकाऱ्यांचीच पाठाखण करणारे वक्तव्य केलं। भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होत असते, मात्र कारवाई करायचं ठरलं तर मंत्रीही असतील, त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करायची असेल तर ती होईल। परंतु असं जर चालत राहिलं तर खातं कसं चालवायचं? पाटबंधारे खातं नाही तर निलंबन खातं असं नामकरणच करावं लागेल। एवढा मोठा भ्रष्टाचार या खात्यात झालाय असं वक्तव्य महाजन यांनी केलंय। ते पुढे म्हणाले की कोकण महामंडळामध्येही असाच भ्रष्टाचार चालू आहे। बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक नसल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे। एन श्रीनिवासन यांना अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यास सुप्रीम कोर्टानं बंदी घातली आहे। त्यामुळे आता शरद पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशी चर्चा रंगली होती। मात्र दस्तूरखुद्द शरद पवार यांनी या चर्चेला पूर्ण विराम दिलाय। राजकारणाबरोबर शरद पवार यांनी क्रिकेटच्या मैदानावरही इनिंग पेश केली होती। मोठ्या विश्रांतीनंतर शरद पवार नव्यानं कमबॅक करण्याच्या तयारीत होते। यावर्षी ईस्ट झोनचे ते अध्यक्षपदाचे उमेदवार असण्याची शक्यता आहे। एन श्रीनिवासन यांची ईस्ट झोनवर चांगलीच पकड आहे, पण त्यांनी माघार घेतल्यास शरद पवार पुन्हा बीसीसीआयचे अध्यक्ष होऊ शकतात। या अगोदर सध्या ते महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत। गडचिरोली शहरानजीकच्या कोडगल येथील माई रमाई बालक आश्रम 7 ते 15 वर्ष वयोगटातील मुलींना मागील 2 वर्षापासून प्रचंड यातनांमध्ये जीवन जगावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तमारे यांच्या भेटीने उघडीत झाला आहे। 2 मुलींनी आपल्या वतांची यादीच अध्यक्षांसमोर मांडली। गडचिरोली शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर कोडगल येथे माई रमाई बालक आश्रम आहे। येथे विविध वर्गात शिकणाऱ्या 6 मुली व 6 मुले वास्तव्यास असतात। येथे राहून शिक्षण घेत असताना बालिकांवर अधीक्षक मागील अनेक दिवसांपासून मानसिक अत्याचार करीत असल्याचे वास्तव या भेटीने उघडकीस आले। बालक आश्रमातील मुलींना कनिष्ठ दर्जाचे जेवण देणे, दररोज झाडू मारायला लावणे, शौचालय साफ करण्याच्या कामासाठी जुंपण्याची धमकी देणे आदी त्रासाचे प्रकार येथे नियमितपणे सर्रास होत असतात अशी माहिती बालक आश्रमातील मुला-मुलींनी अध्यक्षांसमोर मांडली। तसेच येथे वास्तव्याला असलेल्या मुला-मुलींकडून शेतीची कामे तसेच जनावरांचे शेण उचलण्याचेही कामे करून घेण्यात येतात। आजारी पडल्यास तत्काळ डॉक्टरद्वारे उपचारही दिला जात नव्हता अशी धक्कादायक माहिती अध्यक्षांच्या या भेटीने पुढे आली। बालक आश्रमाला भेट दिली त्यावेळी अध्यक्ष कुत्तमारे यांच्या समवेत जिल्हा परिषद उपाध्यक्ष जीवन नाट, समाज कल्याण सभापती विश्वास भोते, जिल्हा परिषद सदस्य अशोक इंदुरकर, बालकल्याण समिती सदस्य खुणे, मेश्राम पोलीस उपनिरीक्षक पाटील आदी उपस्थित होते। उल्लेखनीय बाब म्हणजे या बालकांपैकी वास्तव्याला असलेल्यांपैकी 6 पैकी एकच बालकाचे पालक जिवंत आहेत। बाकीचे सर्व मुले अनाथ असल्याची ही वास्तव या भेटीतून उघडकीस आले आहे। या घटनेला महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारीही जबाबदार असले पाहिजे अशी शक्यता नाकारता येत नाही। या बालकाश्रमातील मुली जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयात जाण्यासाठी निघाल्या असताना त्या रस्ता विसरल्या व त्या रडत होत्या। त्यावेळी जागरूक नागरिक शैलेश पटवर्धन याला ही बाब दिसली। त्यांनी या मुलींना जिल्हा परिषद अध्यक्षांकडे आणले। त्यानंतर अध्यक्ष येथे महिला बाल विकास कल्याण अधिकारी समितीच्या सदस्यांसह पोलीस निरीक्षक पाटील यांना घेऊन बालकाश्रमात दाखल झाले व त्यानंतर सदर मुलींना सुरक्षित जागी हलवून बालकाश्रमाला सील ठोकण्याची कारवाई प्रारंभ करण्यात आली। लहान मुली, एक वर्ग 5वी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी आणि एक वर्ग 3री मध्ये शिकणारी जी विद्यार्थिनी होती, ते भटकत माझ्या ऑफिसमध्ये माझ्या कॅबिनमध्ये आले आणि त्यांनी मला त्यांची जे आपबीती सांगितली की बा आम्हाला शेतावर नेऊन राबवतात, घरी सेम काढायला लावतात, त्याच्यानंतर दळून आणण्यासाठी ते हे करतात आणि आम्हाला अगर समजा हे सर्व नाही केलं तर खूप
ते तिथल्या ज्या अधीक्षिका आहे अधीक्षक आहे ते आम्हाला मारतात आणि वाईट वाईट अशा शिवीगाळ करतात अशी त्यांनी माझ्यासमोर जेव्हा आपली सांगितली त्यांची, तर या प्रकरणाची दखल घेऊन हे प्रकरण गंभीर आहे या दृष्टिकोनातून मी स्वतः त्यांच्या वसतिगृहाला भेट दिली आणि तिथं जेव्हा वस्तुस्थिती पाहिली तर तिथं त्यांनी एक बोर्ड लावलेला होता की जे विद्यार्थी हे सर्व झाडझूड साफसफाई जर करता केले नाही तर आपण संध्याकाळी त्यांच्याकडून संडास आणि बाथरूम साफ केल्या जाईल. तुम्हाला कोणाकडून मार? माई बालकाश्रम कोल्हापूर. कोणत्या वर्गात शिकते तू? तिसरीमध्ये. कोण मारहाण करत होती तुला? कोण मारत होते? मॅडम मारत होती. किती दिवसापासून शिकते? किती वर्षापासून शिकते ते? दुसरी. 2 वर्षापासून शिकत आहे. आम्हाला पण हे दाखवत होते, कामं वगैरे सांगत होते. कोणकोणते कामं करायला लावत होते तिथे? कशा प्रकारचा त्रास होतो? शेण, कचरा, भांडे, शेतावर नेणे, रोवणे, निंदा, पेंड्या टाकणे वगैरे हे पूर्ण कामं आम्हाला करायला लावत होते. पूर्णच मारझोड करत होते. साबण एवढेच आम्हाला कोणते सामान नव्हते पुरत. आम्ही स्वतःच्या पैशाने घ्यायचे पूर्ण सामान. कुरमारे साहेब यांना काही लोकांनी तक्रार केली होती की जे रमाई बालाश्रम होते ते कोणते ते आहे त्या ठिकाणी मुलींची छोट्या छोट्या मुली आहेत, त्यांचे आईवडील नाही, त्यांना ते अनाथ मुलं आहे. त्या ठिकाणी ते राहत असताना तिथं नेहमी त्यांना मारहाण करणे, त्यांना झाडू मारायला लावणे, संडास साफ करणे, बरोबर वेळेवर जेवण वगैरे देत नसतं, तशी तक्रार आम्हाला प्राप्त झाली होती. त्यांनी पोलिसांना सुद्धा तिथे बोलवलं होतं. त्यावेळी तिथे गेले, 11 मुलं तिथून घेऊन आले होते. मुली आहेत त्या पोलिसांना आणल्याबरोबर महिला बाल विकास अधिकाऱ्याच्या मार्फतीने तक्रार दिली श्रीकुने यांनी. त्यांच्यावर मग आम्ही गुन्हा नोंदवला होता एक बालअधिनियमान्वये की त्याच्यानुसार ती 12 मुलं आता सध्या तात्पुरतं वसतिगृहात ठेवलेली होती एका त्या मागासवर्गीय वसतिगृहात. त्याच्यानंतर त्यांना आज परत ते बाल समितीकडे हजर करण्यात येणार आहे त्या मुलांना आणि मग ते त्यांना बहुतेक ते शिफ्ट करतील त्या ठिकाणी. आता बातमी लोणावळ्यातून. लोणावळ्यात झालेल्या बलात्कार व हत्येनंतर या घटनेचे तीव्र पडसाद तालुकाभर उमटू लागले आहेत. तळेगाव दाभाडे, वडगाव मावळ, देहू रोड आणि लोणावळ्यात आज शुक्रवारी सकाळपासून कडकडीत बंद सुरुवात झाली. तसेच संपूर्ण रायगड जिल्ह्यात ही कडकडीत बंद पाळला जात असून रायगड, महाड, उरण, पनवेल, कर्जत, खोपोली शहरातून सुमारे 10,000वर लोक वडगाव मावळमध्ये आले आहेत. त्यात महिला व मुलींचाही मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. वडगाव मावळ येथील पंचमुखी मारुती मंदिरापासून तहसील कार्यालयावर मोर्चा सकाळी 11च्या सुमारास निघाला. चिमुरडीच्या हत्येतील गुन्हेगारांना त्वरित अटक करावी, तपास कामात टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांना त्वरित निलंबित करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि कुमार रिसॉर्टवर नागरिकांच्या भावनांचा उद्रेक झाल्यानंतरही त्यांच्यावरच दरोड्याचे दाखल झालेले गुन्हे विनाशर्त मागे घ्यावेत. या मागणीसाठी मोर्चात सहभागी झालेले नागरिक ठाम असल्याचे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश ओसवाल यांनी म्हटले. या बंदमध्ये प्रामुख्याने व्यापारी वर्ग व उत्स्फूर्तपणे सहभागी झालाय. विविध सामाजिक संघटना, महिला कार्यकर्त्या आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पीडित मुलीला श्रद्धांजली अर्पण केली. चिमुरडीवर झालेला अत्याचार आणि तिच्या हत्येनंतर गुन्हेगाराचा तपास करण्यात पोलिसांना यश आले नसल्याचे नागरिकांमध्ये संतापाची तीव्र लाट असून त्याचे पडसाद आज तळेगाव दाभाडे, वडगाव मावळ आणि लोणावळ्यात सकाळपासूनच उमटू लागले. येथील शुभरंग कॉम्प्लेक्स पासून राजगुरू कॉलनी मार्गावरील जैन मंदिरापर्यंत मोर्चा काढण्यासाठी जागरूक नागरिक एकत्र आले होते. त्यानंतर ते वडगाव मावळमधील मुख्य मोर्चात सामील होणार आहेत. गाव भागात बाजारपेठ ही बंद ठेवण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. मित्रांनो, तुर्तास इथेच थांबूया. मात्र आपण पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज. सदैव आपल्या सोबत, सदैव आपल्या पाठीशी.